वेलकम बॅक. पाहतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा 5वा धडा, ज्याचं नाव आहे चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन डेमोक्रेसी. त्याला मराठीमधून म्हटलेलं आहे भारतीय लोकशाही पुढील आव्हानं. आपण एक्सरसाइज बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन दी कन्सेप्ट, संकल्पना स्पष्ट करा. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे करप्शन, भ्रष्टाचार. ठीक आहे, याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 98-98. माझ्या हातामध्ये दोन्ही पुस्तकं आहेत. मराठीतून आहे सेमी आणि मराठीवाल्यांसाठी, इंग्लिशमध्ये आहे, इंग्लिशचं पुस्तक आहे इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी. ठीक आहे, दोघांना एकाच वेळी हा टॉपिक कव्हर करतोय. एक्सप्लेनेशन सगळं मराठीमध्येच आहे. बरं, दुसरी गोष्ट, माझ्या हातामध्ये पुस्तक आहे कारण की माझा असा विश्वास आहे की जिथं जिथं आपण पुस्तक वापरू शकतो तिथं तिथं आपण नक्की पुस्तकच वापरलं पाहिजे. जिथं आपण अडतो तिथं तुम्ही गाईड वापरा, आमचं काहीही म्हणणं नाही, पण जिथं शक्य आहे तिथं मात्र पुस्तक वापरा. ठीक आहे, चला बघूया. जर व्हिडिओ फार स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.5 किंवा 1.75 किंवा 2नी व्हिडिओ पळवू शकता, तेवढा तुमचा वेळ वाचवू शकता. ठीक आहे, चला बघा. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. आज मी बोलतोय, आज तारीख 21 ऑगस्ट 2026 आणि मागच्याच महिन्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये 15 ऑगस्टला आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाली. 80वं वर्ष लागलं, अभिनंदन. पण आज सुद्धा भारत एक विकसनशील देश आहे, एक डेव्हलपिंग कंट्री आहे. 3 कॅटेगरीज असतात देशांचे. एक असतं डेव्हलप्ड कंट्री, डेव्हलप्ड कंट्री म्हणजे विकसित देश. एक असतो विकसनशील डेव्हलपिंग कंट्री आणि एक असतं अविकसित म्हणजे अंडर डेव्हलप्ड. आज भारताला 80 वर्ष होऊन सुद्धा भारत एक विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आहे. अजून सुद्धा आपण बेसिक्सवरच काम करतोय. अजून सुद्धा आपण रस्ते बांधतोय. अजून सुद्धा शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये छतं गळतायत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाहीये. बोला अजून काय? एवढी महान परिस्थिती आहे आपल्या देशाची, थँक्स टू करप्शन, भ्रष्टाचार. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, आजपासून 100 वर्षांनंतर 2026 मध्ये आहोत ना आपण, 2126 मध्ये सुद्धा भारत हा देश डेव्हलपिंग कंट्रीचच असणार आहे, विकसनशीलच असणार आहे. का? थँक्स टू भ्रष्टाचार, करप्शन. बघूया चला, पेज नंबर 98. In India, the extent of corruption is said to be very high in the public sector. सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार खूप जास्त आहे. हे भ्रष्टाचार कोण करू शकतं? पॉलिटिशियन्स, सरकारमधली लोक किंवा गव्हर्नमेंटमधली लोक, सरकारचे टेंडर ज्यांच्याकडे असतात किंवा सरकारमध्ये जे नोकरी करतात. प्रायव्हेटमधली लोक काही फार मोठा भ्रष्टाचार करू शकत नाहीत. बघा चला. Government's working capacity is reduced due to corruption at the political and administrative level. त्यांची वर्किंग कपॅसिटी म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी होते. राजकीय म्हणजे पॉलिटिक्समधली आणि प्रशासकीय स्तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे खाऊ घालावे लागतात. पैसे खाऊ घातल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. बघा पुढं, सरकारी कामांना लागणारा वेळ. पीपल डेव्हलप्ड डिस्ट्रस्ट, ट्रस्ट म्हणजे विश्वास, डिस्ट्रस्ट म्हणजे अविश्वास, अँड डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे लोक खूप नाराज होतात, असमाधानी होतात. कशामुळं? अबाउट द एंटायर गव्हर्नमेंटल सिस्टीम ड्यू टू डिले इन गव्हर्नमेंट वर्क. डिले, उशीर होतो, गव्हर्नमेंटच्या कामांना उशीर होतो. कुठलंच काम वेळेवर होत नाही. अरे साधा तुम्ही जन्माचा दाखला काढायला जा किंवा जातीचा दाखला काढायला जा, तुम्हाला 10 वेळा खेटे मारायला लावतात हे लोक. आणि तुम्हाला पैसे खाऊ घातल्याशिवाय, लाच दिल्याशिवाय तर तुम्हाला कागदाचा एक तुकडा मिळू शकत नाही. ही परिस्थिती आहे. पुढे बघा, पुअर पब्लिक सर्व्हिसेस, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सोयी, पब्लिक सर्व्हिसेस. तुम्ही विचार करा ना, रस्ते कसे आहेत रस्ते तुमच्या गावातले?
रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल बघा, सरकारी शाळा बघा. तुम्ही कोणत्या शाळेत शिकता? गव्हर्नमेंट शाळेत शिकता का प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा प्रायव्हेट अकॅडमीजमध्ये शिकता? का गव्हर्नमेंट शाळेमध्ये लोक, आत्ता एक आकडा आला, आत्ता मी ऑगस्ट 2026 मध्ये बोलतोय, आत्ता आकडा आला 94,000 शाळा, गव्हर्नमेंट शाळा बंद झाल्या. शिक्षक नाही, मुलंच येत नाही. कसं काय येतील मुलं? फॅसिलिटीजच नाहीत काही. पुढे बघा, आणि खाजगी शाळांमध्ये 10 पट फीज भरतायत आईबाप. तुमच्या आईबापाला 10 पट, काही काही स्कूल्स अकॅडमीजमध्ये 100 पट फी आहे, तरी ती भरतात. काही इलाज, काही पर्यायच नाही ना दुसरा. बघा पुढं, पुअर पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज अँड डिफरंट फायनान्शियल ब्लंडर्स, मोठे मोठे आर्थिक घोटाळे. याच्यामुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास, असमाधानाची भावना लोकांच्या मनामध्ये डेव्हलप होते. पुढे बघा, करप्शन इन द इलेक्टोरल प्रोसेस. इलेक्शन म्हणजे निवडणुकीमध्ये होणारं करप्शन. आपण बघितलं, व्हिडिओ टाकलेला आहे, ह्या प्लेलिस्टमध्ये चेक करा. निवडणुकामध्ये इतकं करप्शन, पाण्यासारखा पैसा वाहिला जातो. जगात कुठंच एवढा पाण्यासारखा पैसा वाहिला जात नसेल तेवढा युद्धामध्ये आणि निवडणुकांमध्ये वाहिला जातो, पाण्यासारखा पैसा. पुढे बघा, बोगस वोटिंग म्हणजे खोटं मतदान, फेक मतदान करायचं आणि कुणाला पण निवडून आणायचं. निवडणुकींमधली गुन्हेगारी, ब्रायबिंग द वोटर्स, लाच द्यायची किंवा मतं, काय म्हणतात त्याला, पैसे देऊन मतं खरेदी करायची. एका मतासाठी 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000, 10,000 रुपये देतात एक मतासाठी, एक वोटसाठी, आणि लोक पैसे घेतात आणि वोट करतात. पुढे बघा, ॲबडक्टिंग द वोटर्स. ॲबडक्टिंग, अपहरण, म्हणजे काही काही राज्यांमध्ये तर अपहरण केलेलं आहे वोटर्सचं, किंवा घरातल्या एखाद्या मेंबरचं अपहरण करायचं. आम्हाला वोट दे, तर तुझ्या घरातला माणूस सोडतो, तुझी मुलं बाळ सोडतो. ही खरी परिस्थिती आहे. जर तुमच्यापैकी काहींना वाटत असेल ना की ह्या काही बोलतोय किंवा याच्यामध्ये काही लिहिलेलं आहे, सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तुम्ही न्यूजमध्ये बघा, युट्यूबवर तुम्ही सर्च करा, ही खरी परिस्थिती आहे. पुढे बघा, अँड अदर थिंग्स, सच अदर थिंग्स रिड्युसेस पीपल्स कॉन्फिडन्स इन द डेमोक्रेटिक प्रोसेस. कॉन्फिडन्स सगळा जातो. काय काय आपण, तुम्हाला एक गमतीनं वाक्य, म्हणजे मलाच ते वाक्य बोलायची सवय आहे गमतीनं, किंवा अनेकदा आपण हे वाक्य ऐकलं असेल की काय होणार या देशाचं. मुलांनो, मित्रांनो, ही गंमत नाहीये. काय होणार या देशाचं, हे फ्रस्ट्रेशन मधून निघालेलं वाक्य आहे. काय भविष्य आहे या देशाला, सांगा ना तुम्ही मला. मला एक किस्सा आठवतो, मागच्या 1-2 वर्षापूर्वी झालेला. एक माणूस होता ज्याला स्वित्झर्लंडचं नागरिकत्व त्याला मिळालं. तो व्हिडिओ कुठेतरी आहे बघा युट्यूबवर. तर त्याने असं शर्ट काढला, इंडियाचा शर्ट घातला होता बरं का त्यानं. तो इंडियाचा शर्ट त्यानं असं काढून टाकला आणि त्याला आतमध्ये शर्ट होता स्वित्झर्लंडचा, की त्याला, आणि त्यानं असं जल्लोष केला की येस, मला स्वित्झर्लंडचं नागरिकत्व मिळालं आणि मी भारताला सोडून दिलं, एक भारतीय माणूस. कशामुळे होतंय असं? तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, विराट कोहली. अरे काय कमी आहे त्या माणसाला? विराट कोहलीला काय कमी आहे आज सांगा ना? कोट्यावधीनं, अब्जावधीनं पैसा आहे त्याच्याकडं, सोनं नाणं, नोकर चाकर आहेत, पोलीस सिक्युरिटी आहे त्याला, पुढं मागं पोलीस आहेत, इतका प्रचंड पैसा आहे त्या माणसाकडे. त्याला काय कमी आहे? तरी तो काय करतो, तरी त्यानं ब्रिटनचं नागरिकत्व घेतलं, इंग्लंडचं नागरिकत्व घेतलं आणि बायकोला मुलांना घेऊन निघून गेला. अरे त्याला काय कमी आहे भारतामध्ये? त्याला काय कमी आहे? पण त्याचं मन उडलं भारतावरून, लोकांचा विश्वास उडून जातो. आणि ही तर एक प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, अशी हजारो उदाहरणं आहेत. कशामुळं असं होतंय? भ्रष्टाचारामुळं, करप्शनमुळं. काय साध्य केलं आपण? ठीक आहे, चला या लेसनमध्ये एवढंच. विचार करा, फक्त 2 मार्कांसाठी, 4 मार्कांसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही नका शिकू. काही उपयोग नाही त्याचा. तुमच्या डोक्यामध्ये हे विषय घोळत राहिले पाहिजे. तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे. तुम्ही मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये चर्चा केली पाहिजे की अरे असं कसं काय, काहीतरी
काहीतरी तर बदल झाला पाहिजे समाजामध्ये. तुम्ही या देशाची पुढची पिढी आहात, तुम्ही या देशाचं भविष्य आहात. आतापर्यंतच्या लोकांना तर नाही बदलता आलं, तुम्ही तरी काहीतरी बदला. आपण करप्शन, भ्रष्टाचार या विषयावर डिटेलमध्ये बोललो, पण मगाच्या व्हिडिओमध्ये काही फॅक्ट्स अँड फिगर्स सांगायचेच राहून गेले. त्यासाठी हा वेगळा व्हिडिओ बनवतोय आणि मुख्य व्हिडिओला जोडतोय. हे काही आकडे, हे काही फॅक्ट्स, ही आहे एक ग्लोबल, काय म्हणू आपण त्याला, ग्लोबल इंडेक्स, जागतिक क्रमवारी आहे. ह्याला म्हणतात CPI. CPI स्टँड्स फॉर करप्शन परसेप्शन इंडेक्स. आणि यामध्ये 182 देशांमध्ये आपला नंबर लागतो 91वा. 91वा नंबर लागतो आपला. इतके मागं आहोत आपण, इतके करप्ट आहोत आपण एक देश म्हणून, इतके भ्रष्टाचारी आहोत आपण. आणि ही आपली दैदिप्यमान कामगिरी. बघा, हे आहेत भारतातले टॉप 5 घोटाळे. ChatGPT वर टाकायचं किंवा इंटरनेटवर सर्च करायचं किंवा युट्यूबवर सर्च करायचं. बघा चला, सगळ्यात पहिला घोटाळा, सगळ्यात टॉपचा घोटाळा, कोलगेट म्हणजे कोळसा, ते कोळशाचे टेंडर्स वाटायचा घोटाळा होता. 1.86 लाख करोड, 1,86,000 करोड. ऐकलं नसेल तर ऐका, 1,86,000 करोडचा भ्रष्टाचार केलाय या कोलगेट स्कॅम मध्ये. 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा झालेला आहे भारतामध्ये. 1,76,000 करोडचा घोटाळा आहे तो. अरे तुम्ही कॅल्क्युलेटर उघडून हा आकडा टाका, हा आकडा सुद्धा बसत नाही त्या कॅल्क्युलेटर मध्ये. एवढे प्रचंड मोठे घोटाळे केलेले, पब्लिकचा पैसा वाया घालवलेला आहे. तिसरा घोटाळा, टॉप 3, कॉमनवेल्थ ज्या गेम्स झाल्या होत्या ना, 35,000 कोटींचा घोटाळा. तेलगीचा जो स्टॅम्प पेपरचा घोटाळा होता 30,000 करोड. आणि हर्षद मेहता शेअर मार्केटचा घोटाळा 5,000 कोटी. ही आहे आपली दैदिप्यमान कामगिरी. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. असो, मग अशी आपण बोललोच आहे, डिटेलमध्ये बोललोय, हे सांगायचं राहिलं होतं. आता याऊपर माझ्याकडे बोलायला काही नाही. तुमच्याकडे काही बोलायला असेल तुमच्याकडं तर कमेंटमध्ये बोला, कमेंटमध्ये सांगा, तुमचं मत व्यक्त करा. तुम्ही भारताचं भविष्य आहात, भारताची पुढची पिढी आहात. प्लीज असं होऊ नका. बाय.